करायलाच पाहिजे. त्या माताशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. आणि आज साक्षात खूप दिवसानंतर आमच्याशी खुद्दूस बुवा आहे, त्यांना भजन त्याची पदवी मिळाली. मध्ये मध्ये असतात आमच्या बरोबर. धन्यवाद. आता मी थोडं वेगळं आहे, खूप छान आहे, छान दिसते बुवा. त्यांच्याबद्दल मला बोलतो. काय जरा आज एवढी वर्ष भजन करतात, वयाच्या 9व्या वर्षापासून समोर काही होती, परंतु हसत खेळत स्वीकारत आहे. लाज वाटत नाही एवढी वर्ष भजन केलं गेली ना तू. आता हे माणूस शेवटचा नेहमी असतो, चिडकोर आहे. एक चिडकोर जर कोणतो असला तर तो लोको त्याच्यातून ठोके मारावं. फक्त ठोको मारताना मला तसा लोके आपण परमेश्वराच्या त्या पांडुरंगाच्या ठिकाणी आले. पांडुरंग असं एकच देव आहे, तो गोर गरिबांचा देव आहे. जसे प्रभू राम, आणि त्या रामाशिवाय आपलं भजन कधी पूर्णच होऊ शकत नाही. म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार 500 वर्षानंतर प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आणि आपण त्याची साक्षीदार आहोत. आपण आपल्या नजरेने बघितलंय. आपल्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि आपलं राज्य हे हिंदू राष्ट्र होणार आहे काही दिवसांनी. आजची परिस्थिती बघा माझ्यावर कशी हो. बांगलादेशमध्ये काय चाललंय ना, तुम्ही विचार करा. हिंदूंच्या कुटुंबावर हल्ले होते, हिंदू नामशेष करायला निघाले.
मग आपण ही संस्कृती जपून ठेवली पाहिजे. आणि ही संस्कृती आज कित्येक वर्ष आडीवाडी अडसुळे गावातील आडीवाडी ह्या वाडीमध्ये आज एवढे वर्ष पांडुरंगाचा होतोय, त्याच्यात जोरदार टाळ्या होतात. तीच मोडची गाणी मी काही ती वर 4-5 वेळा आला असेल, वो सुद्धा आले असतील. हा मोठेपणाचा भाग नाही, पण थोडकी घरं असून सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं ही साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी हिंमत लागते आणि त्या हिंमत त्या पांडुरंगाने या आडीवाडीतील सर्व ग्रामस्थांना देऊन अशी त्या परमेश्वराचे कधी प्रारंभ करतोय. आणि ज्या प्रभुरामाचा आपण गुणगान करतो त्या प्रभुरामासाठी एक शब्द ओळख घेऊन मग लोकेशनला सुरुवात करतो.
या जागेवरून तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद घेतो.
सगळी मंडळी ओळखीचीच आहेत, प्रतिष्ठित सर्व मान्यवर या ठिकाणी आले आहेत, अनेक भजनी पोळ या ठिकाणी आलेले आहेत. मगाशी अनेक पोळांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी भजनं केली. त्याचप्रमाणे कोणी कुटुंबपणे अन्य कलाकार कोणी आले असतील तर या जागेवरून सर्वांना चरणवंदन करतो, तुमचा आशीर्वाद घेतो. धन्यवाद.
गुरुनामई दोन अक्षर गुरुनामई दोन अक्षर गुरुनामई दोन अक्षर गुरुनामई दोन अक्षर धुम धुमकार होती अघोषण धूम धूमकार होती अघोषण एक अक्षराचा विस्तार झाला एक अक्षराचा विस्तार झाला त्यापासून रचना या ब्रह्मांडाला या बाजूने रचना या ब्रह्मांडाला एक अक्षर गुप्त बंगाची जाण एक अक्षर गुप्त मनाची दान एक अक्षर गुप्त भंगाची दान एक अक्षर गुप्त मनाची दान त्याचेच आम्ही गातो भजन याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन याचेच आम्ही गातो भजन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो आर्य मना पुंडलिक
आज श्रावणी सप्ताहाच्या निमित्ताने हा तिरंगी जंगी असा सामना या ठिकाणी आयोजित केला. खरोखरच आज भाग्याची गोष्ट आहे. तर सिंधुदुर्गामध्ये सध्या गेल्या 1.5-2 वर्षात जी जोडी म्हणजे सगळ्यात जास्त बारी एकत्र करतं, एकमेकात सांभाळून, अशी ही जोडी आज माका लाभली आहे आणि माका मध्ये ठेवलेली आहे. खरोखर आडीवाडीचे पण काही हुशार आहे. दोघांना 2 बाजू ठेवले, माका ठेवला नियम मध्ये बाबा म्हणजे काय म्हणजे तुम्ही बघा काही म्हणजे आज सध्या काही वाचला तुम्ही तर बॅनर काही बक्षात आहे 2 वाघांचा सामना. हे 2 वाघ जिंची तोंडा बघा तोंडा ही बिचारी घरी काय म्हणजे बॅनर आज पण बघा मी पेपरला बातमी वाचली 3 वाघांचा सामना. मध्ये वाघ होतो फाडून खाईन फाडवतो 3 वाघांचा सामना. बरोबर वाचण्यात बरं वाटला बाका. पण भाई जेव्हा परिस्थिती बघलंय दोघांकडे निरखून बघलंय मधलं वाघ वाटत का कसा केलाय केस नाही म्हणून काय जे काही देव दिलंय माहिती आहे ना, तिरुपती केलं होतं कालच दिले काल देव दिले तिकडे. का देवचे लागतात माहिती आहे? या का देवता लागतात विष्णुदेवाला कुबेराने दिलेलं कर्ज लक्षात दिला. कुबेराची कन्या पद्मावती ही दासी होती विष्णूची, पण विष्णुदेवाने अट घातली, आपल्याला सॉरी कुबेराने अट घातली की जर माझ्या मुलीबरोबर विष्णुदेवा तू लग्न केलास तर माझं असलेलं संपूर्ण वैभव, कुबेराकडे सोना किती पैसो किती काय बोलायला कामच नाही, सगळं मी तुला देऊन टाकीन. आणि त्या अटीपोटी बघा त्या ठिकाणी त्या पद्मावती बरोबर विष्णूने लग्न केलं. कारण समाजाला जगातल्या गोरगरिबाला त्याच्यातून आपल्याला वरती काढायचं होतं. विष्णुदेवाला सर्व लोकांना जगवायचं होतं आणि म्हणून त्या विष्णूने पर्यायाने त्या ठिकाणी बघा त्या पद्मावती बरोबर लग्न केलं. आणि ते लग्न करणार हे कळल्याबरोबर लक्ष्मी माता महालक्ष्मी रागाने तिथून निघाली. ती डायरेक्ट गेली कोल्हापुरात गेली, कोल्हापुरात. आणि तिथे रक्तासूर नावाचा राक्षस होता, तो मातला होता. आणि म्हणून रागाबरोबर जी महालक्ष्मी आली त्या रक्तासुराबरोबर युद्ध करायला सुरुवात केलं. पण झालं काय, जेवढ्या तलवारीने वार करायची ती लक्ष्मी माता त्या रक्तासुरावर, आणि त्या रक्तासुराच्या तलवार बसल्यानंतर जे रक्त पडायचं तर त्या रक्तामधून प्रत्येक राक्षस निर्माण व्हायचा. वा, रक्त पडल्यानंतर त्या रक्तातून राक्षस निर्माण व्हायचा. शेवटी लक्ष्मी माता देवीसने त्या मातेने ओळखलं की याला तलवारीने मारून चालणार नाही. शेवटी काय केलं, अग्निज्वाला तयार केल्या, त्याच्यात त्याला भस्म करून टाकलं मारून त्या रक्तासुराला. आणि पद्मावती बरोबर त्या ठिकाणी बघा विष्णूने पर्याय नाही म्हणून त्या ठिकाणी लग्न केलं. समाजासाठी तुम्हाला सर्वांना जिवंत ठेवायचं होतं, त्याच्यातून जगवायचं होतं समाजाला. आणि म्हणून या विश्वाला जगवायचं आहे म्हणून विष्णूने त्या ठिकाणी पद्मावती बरोबर लग्न केलं. आणि ज्यावेळी लग्न केलं संपूर्ण ऐश्वर्य त्या कुबेराने, धन दौलत पैसे दागिने सगळे त्या विष्णुदेवाला दिले. तेव्हा विष्णुदेव पण देवच तो हुशार, त्या देवाने विचारलं की कुबेर देवा तुम्ही मला हे सगळं दान केलं, दिलात, तुमची मुलगी दिली, ऐश्वर्य दिलं, सोनं दान सगळं दिलं, पण हे माझं कर्ज आहे, मी तुमच्याकडून घेतलेलं हे कर्ज आहे, या कर्जातून मुक्त मी कसा होणार. त्यावेळी कुबेराने सांगितलं की या पृथ्वीवर जेवढी माणसं आहेत त्या लोकांनी जर आपल्या डोक्यावरचे केस या जर ठिकाणी येऊन दिले तरच मला विष्णुदेवा तुम्ही कर्जातून मुक्त होणार. आणि म्हणून विष्णुदेव मुक्त व्हावा ह्या उद्देशाने त्या ठिकाणी
लोक हे केस द्यायला जातात. लक्षात दिला. आणि आपण केस देतो आणि विष्णुदेवाला त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत होते. म्हणून विष्णुदेवाने प्रत्येक भक्ताला आशीर्वाद दिला की जो भक्त त्या तिरुपती जवळ येऊन माझ्यासाठी केस दान करेल तो कर्जातून मुक्त होईल. ही आख्यायिका आहे. उगाच काही इकडे गेले नाही. काय माका सांगता टकलू हैवान. बरोबर याचे बसले आम्ही जेव्हा माका कर्जबाजारी दिसता काय पण कर्जा उभाच असता बघा. मग तिच्या कानात बाली असता माहिती आहे ना. जिच्या कानात बाली ती कर्जा. पण वा लक्षात ठेव मग तुझ्यापेक्षा जवळजवळ 8-10 वर्षांनी मोठं आहे पण अजून बॉडी कशी आहे बघ. कर्जा पिली ना उगत देत नाही पराग तरी कर्जावर तशी तुझी लागता. पण तू काय देतो भाकाण तू तुझ्याने काय बघून दिला तुका कर्ज. काय बोलता. आणि म्हणून सांगताय 3 वाघांचा सामना. मधलं वाघ या कुत्रे वाघून वाघ जातो पण कुत्रे वाघू. नुसता कुत्रा दिसला की धावतो. त्याला सांगणार या भालेला मी तर म्हणतो ह्यो गांडोर. ठीक आहे ना. म्हणजे काय 3 वाघ म्हटलं वाघासारखं वाटत होय ना. ठीक आहे. एक मला माझ्या मनोरंजन म्हणून या ठिकाणी आम्ही बोलणार. कारण नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. किती जरी आम्ही बोललो तरी भजनाची चर्चा उद्या होणार. बरोबर ना. कारण नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. शंकर पूजा करतो रामाची राम सदाशिवाची. शंकर पूजा करतो रामाची राम सदाशिवाची. रामाशी भजता क्रोध आला शिवा अध्यापात झाला तवनरा. रामाशी भजता क्रोध आला शिवा अध्यापात झाला तवनरा. कारण तोच खरं सांगतो तुम्हाला रामाचा आचार मला शिकवाने सांगितलं आपल्या गुरुदेवाने. रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे तोच खरा सुखी आहे नाही का. आणि म्हणून पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी अनेक वर्षाचा इतिहास. माझी आडीवाडी अनसुरे गाव आज 100 वर्षापेक्षाही जास्त वर्ष ही अविरत श्रावणी सप्ताहाची पूजा करतात. एकदा जोरदार टाळ्या या माझ्या मंडळासाठी झाल्या पाहिजे. कारण एखादं मंडळ निर्माण करणं सोपं आहे पण ते कार्यरत ठेवणं शेकडो वर्ष ही साधी गोष्ट नाही मंडळी. त्याच्यासाठी एकजुटीचं बळ लागतं नाही का. एकीचं बळ लागतं आणि ते बळ आज या ठिकाणी आडीवाडीमध्ये बघायला मिळालं. जोरदार टाळ्या एकदा. धन्यवाद.
शंभो शिव हर शंभो शिव हर पार्वतीच्या वरा शंभो शिव हर शंभो शिव हर पार्वतीच्या वरा शंभो शिव हर शंभो शिव हर पार्वतीच्या वरा शंभो शिव हर शंभो शिव हर पार्वतीच्या वरा
आणि आपण ती नी बुवा जे निवडलात, मला काय कमी करू नका, मी एक खेड्यातला बुवा आहे. हे दोन्ही दिग्गज बुवा आहे, ज्यांनी पालकर बुवा म्हटल्यावर संपूर्ण आयुष्य या हरिनामामध्ये त्यांनी वेचलं आहे. आणि तिकडचे बुवा म्हटल्यावर नेहमी त्यांचा उल्लेख करतो. सदा हसत खेळत कार्यक्रम करणारे बुवा, कधीही कुणावर न चिडणारे बुवा, कधीही आयुष्यात घमेंट केली नाही, गर्व केला नाही, समोरच्या बुवाचा नेहमी रिस्पेक्ट ठेवणारी बुवा. असं सिंधुदुर्गातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे गुंडू सावंत बुवा. जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. काय माहिती आहे, बघण्याचा दृष्टिकोन आपला चांगला पाहिजे. गुंडू बुवा, तू स्वतः जर ना भजनाच्या बाबतीत जरी शून्य असलंस तरी स्वतः शाणू समजतोस. कारण तुला काय वाटतं, माझ्यासारखं दुसरं बोलणारं बुवा नाही. अरे आज ज्यांनी कसं का असेना संपूर्ण आयुष्य हरिनामामध्ये वेचलं, जेव्हा तू चर्चेत होतच ना तेव्हा ज्या माणसाने भजना चालू केल्या त्या माणसाने तू टकून व्हायला म्हणतो, तुम्हाला आज वाटत ना. अरे हे केस जे गेले आहेत ना बुवा, ते कशासाठी गेले, त्यांनी संपूर्ण इतिहास सांगितला. व एका कर्ज हा त्यांनी स्वतः सांगितले, जो कर्जात आपण त्यांनी नक्कल करायचा स्वतः सांगितलं असतं आमच्या पद्धत ह्या काळात. आणि त्या विठ्ठल रखुमाई त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगण्यात होते, जा काय कोणता कर्ज असतो, अर्थात कर्ज थोडाफार होतं ना, एक दोन लग्न झाली त्या वर्षी, बरोबर हा. तुम्ही मागा काय सांगलं, काय म्हटलं मागा, काहीतरी बोलला, लिहून घेतलं तुमका, मला बोला तुम्हाला कसा तरी वाटतं, कारण तुमच्या बोटात धरून आम्ही हरिनामात गेलो. पण तुम्ही जर एकदमच मागा किती नष्ट केलं तर माका अवतार धारण करतो लागा तू नको माका काय 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 म्हटलं असतात. त्याचा बुवा तुम्ही एवढं आज सिंधुदुर्गात डबल परीक्षेचा एक नंबरचा बुवा जेव्हा शपथ सांगतो ते कुत्रे वागून म्हणतात, बरोबर ना, एवढ्या मेमरीला जाऊन येतो बुवा ए चांड्या गुंड्या आता बघ जरा. आता तू काय माहिती आहे, मी बोलताना लक्ष देणार नाही, म्हणजे मी ऐकलं ना, ऐक ना. अरे तू आयुष्यात त्या भगवंताच म्हणून सांग, लोक तरी सुद्धा कधी कुत्रे वागून म्हटलेले या लेवलला तर पालकर पोशाख ना त्यांनी तुमचा डबल आहे म्हणजे राग म्हणून देवसोबत सांगते इकडे त्या साईड वाटतात ना विलनची भूमिका करणारी, म्हणजे असं माका भासता. तुमच्याबद्दल माका वाईट बोलत नाही, मला सेपरेटली गेले पडते तुमच्याबद्दल वाईट बोलले जेव्हा शपथ सांगते. अच्छा गुंडुबा, तुमचा जा काय राग आला गेल्या 20 वर्षात तो माझ्यावर का, पण या माणसाला दुखू नको, कळला. आयुष्य मिळतंय आपल्या गुरुजींबरोबर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. असे बुवा आपल्या जोडीत मिळतं, जे आमचा पुण्य म्हणा. वा आम्ही एक सांगतो, इथल्या भगवंताला काय द्या तुम्हाला, आमच्या तोंडात हा राहतात तोंडात हा, आम्ही हे ठरवून येऊ कधी बोलत नाही. वा 100 वेळा आम्ही सांगितलं, तुम्ही जे वाघ म्हणता आयुष्यात कधीही आम्ही वाघ स्वतःला म्हटलं नाही, लोकांना वाटलं मंडळ अंका हे वाघ असो, म्हणून शेळी जाळायला लागले म्हणजे आमच्यावर. तुला माहिती आहे, माझ्या आम्ही दुबई जायत होतो, त्याच्यात फटकेत होतो, कोरोना येऊ त्याच्यात. नाहीतर आम्ही 2 बुवा दुबईला डबलमारीसाठी जात होतो. मग तुमच्यासारख्या काय आनंद होऊ ना बुवा, तर काय काय बुवा ना माझ्या सिंधुदुर्गातली व्यवस्थित करून गेले आमच्या विरोधात. विमान घरी कोसळा व्हाय, कधी पडा होय, मरा होय, पण तुम्ही त्याच्यातले नाही. देवा शपथ सांगतो, तुमच्यासारखं बुवा आज जोडीत मिळताना या आमच्या आई वडिलांची बुवा आशीर्वाद काहीतरी, कारण आम्ही आज जर भजनी बुवा नसतो तर काहीतरी गटारात दारू पिऊनच दोघवले म्हणतो, मी सांगतो. पण तुमच्यासारखी बुवा जोडी एक गावले, आमचा सोना झाला हो लोखंडाचा, देवा शपथ. पण आम्ही कसे तरी केल्या नसते करून. आणि तू काय मला बगळो म्हणतो, बगळो असताना सफेद असतं पाणी बगळो मग. आणि बघायचं काम काय, नदीच्या बाजूला बसतो किंवा व्हाळाच्या, आणि मस्त एक चित्र बघ ना उभे बघा, असा नदीच्या बाजूला बसलाय, तर तुझी परिस्थिती काय माहिती आहे. तुझा 1.5-2 महिन्याचं आयुष्य ज्याचं असतं ना, बॉयलर मोगडा असताना परिस्थिती आहे. 2 महिने तुझं
आयुष्यात तुझे हाल करून कुठं कापतो आणि तू सध्या कापूच्याच राहायचो देवाच्या पत्ता मागा काय तर बोल तर ह्या मागतात बोला आणि एखादं बोललं तर भरसून उठा तरी येतं बोलायचं तर केस नसले तरी आपल्या काही पण आणि व्यंगावर बोलायचं नाही बोलायचं ते स्वतःहून मान्य केले नाही मी वाघ असतो त्यास नसतो वाघ अरण्यात दिसलो तर बाबा काय परिस्थिती काय परिस्थिती सांगा मला त्याला तुम्ही एक हे करा काय करता हा हिनायची करा एका तो असंच नाही त्याच्या शरीरावर आणि असं बसलो हा माझ्या शक्यतो वाचेत पडानुभव जवळ बाबांचा मी त्याच्या गुरु समान मानतोय जा काय काढा पडत त्याच्या काढायचा माझा सपोर्ट आता दुखू नको माझी इज्जत जास्त काढू नको बाकी आपण खरं सिंधुदुर्गात काढा बाबा हो सांगता मी 4-5 वेळा आलो आहे आणि मी आतापर्यंत घोटियन खेळलो आहे आजूबाजू माहितीच ना हो 5 वेळा गेलो 5 वेळा काय प्रदर्शन केलं असता महत्वाचं नाही आज काय करतं असतं का गप्पा मग धर्म तुला झाला का आता जोर बोलता आमचा पण काय काहीतरी असू दे मग त्याने एक महत्वाचा मुद्दा आज मांडला काय काहीतरी हिंदू राष्ट्र होणार आहे असंच काही सांगितलं म्हणजे आतापर्यंत नाही हिंदू राष्ट्र आता म्हणजे आपण कुठे पाकिस्तानात आहोत की काय वा या देशाचं नाव हिंदुस्थान आहे पण आमच्यातलेच काही बाळगे लोक आहेत ना ते आज व ही मी भगवी शाळा घेऊन 25 वर्ष फिरतो तर ह्यांनी त्याला काय काय म्हटलंय ना आणि तो आज हिंदू राष्ट्राची महती सांगा भेटलो आणि मी ऐकायला त्याला हिंदू या विषयावर थोडं बोललो तर मी ह्याचा निषेध करतो यांनी बोलायचं ना हिंदू राष्ट्रावर कारण घेतो त्यांनी आतापर्यंत शायनी घ्यायला म्हटलेली आहे याच्यावर तुमचा मत काय तू मध्ये बोला बा तू आता सांगतोय माझी नको जास्त राग नाही परत थोडे नाही आयडिया तरी झाला तू शिस्तीचा राग राहायचं तर तिने अक्षर अबाउट इट द किंवा वाटतो बाबा बहुत अभ्यास करते आता काय करणार नाही तुमचा काय करणार आपला इकडे एक मात्र त्यांनी बरोबर सांगितलं पांडुरंग गरिबांचा देव 100% आणि गरिबांचा बुवा तो हो तो गरिबांचा बुवा देव सगळ्या गरीब बुवांना घेऊनच तो मार्गी करता बाकी किती जरी मी त्याला बोलले तर तो माझा बोललो बुवा तरी तो माझं बायकोपेक्षा माझं जास्त प्रेम त्याच्यावर हा मान्य करूचा लागेल असो जास्त वेळ घेत नाही चिडखोर वगैरे त्यांनी म्हटले ठीक आहे मी चिडतोच तरी पण 25 वर्ष या क्षेत्रात आहे चिडखोर किंवा नालायक बुवाला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईमध्ये टिकून घेत नाही एवढ्या कुठे लावलेले असतो चिडखोर जरी असलो तरी सिंधुदुर्ग वासीय रत्नागिरी वासीय रायगड वासीय महाबळेश्वर वासीय मुंबई वासीय गोवा वासीय यांनी मला स्वीकारलाय त्याच्यामुळे मी असाच चिडत राहणार ज्याला बसायचंय माझ्या बरोबर तरी बसा त्याचं नक्की स्वीकारलाय आणि तो स्वीकारलाय म्हणून सांगायला देणारा स्टेजवर पण आपला घालून गेलो हा ही संस्कृती सांगतात आमका बघा कार्यक्रम जरा लिहिलो हा तो असू दे आम्ही बोलतो म्हणून आमचा तोंड दिसला
काय असं नाही मनात टेकलेलं असं नाही तर कसं असं नाही परफॉर्मन्स काय करताय हा लक्षात ठेवा परफॉर्मन्स महत्वाचा असतो कसो ही सगळे मनात टेकण्याकडे काय आरोग्य जमालो विषय कोण आहे आज या स्टेजवरती या मंडळाचा पैसा कुठला उभा भेटतो मग मंडळ ठरवेल कोण मनात टेकलो असं त्याचं मग गमावालो कुत्रे वालो आता जरा बोलते का कमालला जरा त्याचा बोल आता नाहीतर तुमचा कसा वयस्कर असतो मी त्याच्यामुळे गुंडूपणाचा तुमचा बोलले तर चालन जाईल तेवढा आम्ही नाही ते करू कारण तुम्ही बोलतो आम्ही काय बोलले नाही 5 रुपया समोर तुमचा दोघांका पेन्शन चालू झालेली आहे तुम्ही आता आपल्या रिक्षेवाले दोघे बुवा हा अजून माझी 4 वर्षावर तुम्ही आता शिस्तीतच राहायचा नाही तर आता हे करा रिटायरमेंट घ्या दोघे सप्त्यात जावा उद्या बोलतील गावरान बोल तू बोल माका बोल ना माका गॅरंटी गुंडू माका शक्यतो आज चुकवणार नाही काल काढवल्या मला उद्या परत काढवतो उद्या बघू असं आम्ही मला लिस्ट सांगता काल आमची बाजू उद्या आहे परवा परत माझी रक्कम गेला त्याच्यामुळे आज काढवतो त्या माका चुकवू नको